तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे इरा सेशन नंबर 1। तर आता आपण बघूया इरा सेशन नंबर 1 याच्यामध्ये लॅब आवर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॅब आवर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करायचं आहे। परंतु त्याच्या आधी आपलं चॅनल विदर्भ YT या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, तरच तुमच्याकडे नवीन इराचे जे लेटेस्ट व्हिडिओ आहे ते तुमच्याकडे येतील। तर चला आपण बघूया पुढे। तर आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट यावर क्लिक करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जे टायपिंगसाठी जे मॅटर आलेलं असते ते तुम्हाला या मॅटरमध्ये इथे तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस करायचं आहे। त्यानंतर आपण बघूया समोर। त्यानंतर तुम्हाला MSCIT नॉलेज चेक, परंतु एंड पर्यंत तुम्हाला बघणे अत्यंत गरजेचे आहे। तर आता आपण बघूया नॉलेज चेक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन, लॅपटॉपमध्ये खालील बटनापैकी कोणते पॉवर बटन असते? तर यामध्ये बघा 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे। तर इथे बघा, इथे दुसरी बटन तुम्हाला दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला ही पॉवर बटन दिलेली आहे। तर 4ही ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। चेक केल्यानंतर तुम्हाला जे बरोबर उत्तर आहे ते आहे फर्स्ट, पहिल्या उत्तरावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं। सेकंड ऑप्शन आहे रॉम, हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर त्याचं उत्तर आहे रीड ओनली मेमरी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा पासवर्ड टाईप केल्यानंतर तुम्ही कीबोर्डवरील कोणते बटन दाबाल? तर यामध्ये याचं उत्तर आहे एंटर की। तर यामध्ये 4ही ऑप्शन तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर एंटर की हे बटन तुम्हाला फर्स्टवाला ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मित्राला तुमचा इंटरनेट डाटा त्याच्याशी शेअर करण्यास सांगितले आहे। इंटरनेट डाटा शेअर करण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? तर बघा, तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल, तरच तुम्हाला याची महत्त्वाची जे काही माहिती आहे ते तुम्हाला समजेल। तुमच्या मित्राला तुमच्या इंटरनेटचा डाटा शेअर करण्यास सांगितले आहे। इंटरनेट डाटा शेअर करण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? तर यामध्ये जो पर्याय आहे तो आपला पोर्टेबल हॉटस्पॉट आहे, C। तर C हे ऑप्शन आपलं बरोबर आहे। तर C या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। 5वा क्वेश्चन आहे, आपल्या लॅपटॉप डेस्कटॉपवर इंटरनेटशी जोडलेला आहे, हे जाणून घेण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय आम्हाला मदत करतो? तर यामध्ये बघा चित्र दिलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट आहे ये मध्ये तुम्हाला नेटवर्क हे ऑप्शन दिलेलं आहे। तर नेटवर्कच हे आपलं उत्तर बरोबर आहे। तर आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। तर तुम्हाला व्हिडिओचा एंडमध्ये महत्त्वपूर्ण माहिती ही मी सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करू शकता? तर लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करू शकतो? तर यामध्ये आपण ट्रॅकपॅड, लॅपटॉपचे ट्रॅकपॅड याचा उपयोग करू शकतो। 7वा क्वेश्चन आहे, वायरलेस माऊस कम्प्युटरला जोडण्यासाठी कशाचा काय वापरले जाते? तर वायरलेस माऊस हे कम्प्युटरला जोडण्यासाठी आपण USB डोंगलचा वापर करत असतो। तर हे ऑप्शन याचं बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिलिंग द ब्लँक्सला कॅमेरा लेन्स असतो। तर कॅमेरा लेन्स हा कशाला असतो? वेब कॅमला असतो। तर याचं उत्तर आहे 4th नंबरचं वेब कॅम। त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला काय असते? तर लॅपटॉप स्क्रीनच्या वरच्या बाजूला काय असते? वेब कॅम हे याचं उत्तर आहे। त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, जर एकाहून जास्त व्यक्ती लॅपटॉप वापरत असतील तर जेव्हा लॅपटॉप वापरत नसेल तेव्हा तो ब्लँक स्पेस आहे करणे योग्य ठरेल? तर याचं उत्तर आहे आपल्याला त्याला साइन आउट करणे अत्यंत गरज पडेल। तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। तुम्ही घर बसल्या कम्प्युटरवर शिकू शकता किंवा मोबाईलवर सुद्धा शिकू शकता, परंतु तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल, तरच तुम्हाला समजेल। कारण की व्हिडिओच्या एंडमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे।
तर चला मित्रांनो, आता बघूया आपण समोर आपल्याला बघायचं आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. सेशन कंप्लीशन टेस्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टार्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे बघा पहिला क्वेश्चन आहे, एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग डेटा आणि माहिती स्टोअर करण्यासाठी आणि प्रोसेस करण्यासाठी केला जातो. तर हे कोणतं उत्तर आहे? याचं उत्तर आहे कम्प्युटर. बघा, फार महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळण्याकरता आपल्या विदर्भ YT या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला जे महत्त्वाची माहिती आहे ही तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा इथे 7 नेक्स्ट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, कम्प्युटरच्या मदतीने तुम्ही पुढील सर्व कामे करू शकता फक्त याशिवाय. तर बघा, कम्प्युटरच्या मदतीने आपण माहिती स्टोअर करू शकतो, रेल्वे तिकीटसुद्धा बुक करू शकतो, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकतो, परंतु आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही. त्यामुळे हे चौथं ऑप्शन याचं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे असेही म्हणता येईल. तर बघा, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आणि सिस्टीम युनिट याला आपण कोणत्या नावाने ओळखतो? याला आपण हार्डवेअर या नावाने ओळखत असतो. तर हार्डवेअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन, हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. तर पॉइंटिंग डिव्हाइस कोणता आहे? स्कॅनर, प्रिंटर, कीबोर्ड हे पॉइंटिंग डिव्हाइस नाही आहे. तर आपला माऊस हा का आहे? पॉइंटिंग डिव्हाइस आहे. तर माऊस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, कम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय. तर कम्प्युटरचे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर कशाला म्हणत असतात? सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर हे याचं उत्तर आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परंतु बघा, व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ समजेल. कारण की व्हिडिओच्या एंडमध्ये आपण तुम्हाला फार महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे. तर 7 नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला समोर चालायचं आहे. तर बघा, पहिलं सेशन आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बघूया सेशन नंबर 2. तर सेशन नंबर 2 आपल्याला बघण्याकरता आपल्याला लॅब ओव्हर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नॉलेज चेक याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहे. तर चला आपण नॉलेज चेक हे स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, ओपन असलेल्या टास्क विंडोची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल? तर ओपन असलेल्या टास्क विंडोची आपल्याला फेरमांडणी करायची आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला एक दिलेलं आहे साऊंडचं, हे याचं उत्तर नाही आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला दिलेलं आहे टास्क व्ह्यू, हे याचं उत्तर आहे. तर टास्क व्ह्यूमधून काय होते? आपल्याला त्याची फेरमांडणी करता येते. त्यानंतर इथे विंडोज स्टार्ट बटन दिलेलं आहे. चौथं ऑप्शन जे दिलेलं आहे इथे डेट अँड टाईमचं दिलेलं आहे. तर याचं जे आन्सर आहे हे आहे टास्क व्ह्यू. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, बघा मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता? तर हेडफोन चालू आणि बंद करण्यासाठी तुम्हाला इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. बघा, इथे एक पॉवरची बटन दिलेली आहे, ही आपल्याला घ्यायची नाही. त्याच्यानंतर सेकंडमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. इथे बघा हेडफोनची बटन दिलेली आहे. तर हे याचं उत्तर आहे. हे सेकंड ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि 7 नेक्स्ट. थर्ड क्वेश्चन आहे, खालील दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॉल्यूम्स ॲडजस्ट करण्यासाठी मदत करेल? तर सिस्टीमची व्हॉल्यूम ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला इथे चेक करायचं आहे. बघा, इथे तुम्हाला साऊंडची बटन यावर टिक दिलेलं आहे. तर हे आपलं उत्तर आहे सेकंड नंबरचं. त्यानंतर 7 नेक्स्ट. चौथा क्वेश्चन आहे, तुमच्या कम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल? तर हेडफोन आपण कुठे प्लग इन करत असतो? सीपीयूला बघा या ठिकाणी जागा दिलेली आहे. तर हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि 7 नेक्स्ट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमच्या कम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल? तर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी आपण हेडफोनद्वारे आपण ऐकत असतो. बघा, इथे माऊस दिलेला आहे. माऊसद्वारे आपण करत नसतो, फक्त हेडफोनद्वारे आपण संगीत ऐकत असतो. तर आपल्याला हे पहिलं ऑप्शन टिक करायचं आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि त्यांना तुम्ही हात लावू शकता, त्यांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर फिजिकल पार्टला आपण एकत्रितपणे हार्डवेअर असं म्हणत असतो. तर हार्डवेअर यावर क्लिक करून 7 नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कशाचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरांचे कम्प्युटर स्मार्टफोनचे कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो? तर बघा, या पद्धतीचा क्वेश्चन आहे.
तर इथे आपल्याला हेडफोन याचा उद्देश